शिवजयंती आली का त्याच्या अंगामध्ये महाराज येतात. बाबा विसर राज अंधार होत चाललाय, या महाराष्ट्राला दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला पाहिजे शिवाजी महाराज तुम्हाला? तुम्ही गुटखा खाता हे बघायला, तुम्ही मटेरियल खाता हे बघायला, तुम्ही वाईट वळणावर वागता हे बघायला शिवाजी महाराज पाहिजे का? मी सांगेन गडेरा दादा, शिवाजी महाराज आता जन्माला येणार नाहीत. राज तुम्ही नका येऊ जन्माला. तुम्ही त्या 16व्या शतकात जेव्हा जन्माला आला होतात राजा, तेव्हा तुम्हाला परप्रांतीयाशी लढावं लागलं, परप्रांतीयाशी तुम्हाला युद्ध करावं लागलं राजा. पण तुम्ही जर आता जन्माला आला तर तुम्हाला आपल्या माणसासोबत लढावं लागेल राज. तुम्हाला आपल्या माणसांमध्ये मतभेद तोडावे लागतील राज. तुम्ही नका येऊ आता. बस तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं राज. रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढा केलं राज. आणि तुम्ही तुमचं स्वराज्य आमच्या हातामध्ये दिलं राज. पण आम्ही नाही ते स्वराज्य सांभाळू शकलो राज. तुमच्या स्वराज्यामध्ये 10 वर्षाचं लेकरू गुटखा खातं राज. तुमच्या स्वराज्यामध्ये 5 वर्षाच्या लेकीवर बलात्कार होतं राज. आता हे तुम्हाला नाही सहन होणार राज. तुम्ही नका येऊ जन्माला, नका येऊ. बस दादा, जोपर्यंत आम्हाला आमच्या शिवजयंतीमध्ये आमच्या माता भगिनी मंडळीला यायला लाज वाटणार नाही, त्या दिवशी खरी शिवजयंती साजरी होणार आहे. टाळी टाळी. विचार करा, आपण जी शिवजयंती साजरी करतो, खेड्यापाड्यामध्ये जे शिवजयंती साजरी होते, डीजे लावले जातं, चपटी टाकली जाते, जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत चड्डी फाटत तो नाचलं जातं. मग आमच्या बहिणी जशी जशी ती मिरवणूक आपल्या दारामध्ये येते तसं तसं या माता बहिणी दारं लावू घेतात. जर माझ्या राजाच्या जयंतीमध्ये जर माझ्या बहिणींना जर दार लावून घ्यावं लागत असेल तर ती शिवजयंती माझ्या राजांना मान्य नाहीये. तुम्हाला जर शिवजयंती साजरी करायची आहे, मी म्हणत नाही माझं कीर्तन ठेवा म्हणून, नाही म्हणणार. शिवजयंती जर साजरी करायची असेल तर व्यसन सोडा दादा. शिवजयंतीच्या दिवशी काहीतरी तरुण मित्रमंडळी नवा निर्णय घ्या. राज 19 तारखेला तुमची जयंती आहे आणि 19 तारखेलाच रोजाचा महिना चालू होत आहे. अभिमान आहे त्या मुसलमान बांधवांचा. 5 वर्षाचं लेकरू नमाज पाडतं. आमचं 35 वर्षाचं कार्ट मारुती मंदिराकडे सुद्धा येत नाही. शोकांतिका आमच्या धर्माची. 5 वर्षाचं लेकरू महिनाभर रोजाचा महिना धरतं. आमचं 35 वर्षाचं पोरग एकादशी नाही धरत. ही माझ्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे. दादा, आपल्या जातीचा अभिमान आपल्याला असला पाहिजे, आपल्या धर्माचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. सर्वांनी निर्णय घ्या गड्या. 4-5 हजार लोकसंख्या आज माझ्या समोर आहे. दर शुक्रवारी स्वतःचा धंदा लाखो रुपयाचा गल्ला असू द्या, बरोबर 5 वाजता सेटर खाली ओढतं आणि नमाज पडायला जातो मुस्लिम बांधव. जातो का नाही? बोला लवकर. जातो ना. मग तुम्ही आम्ही निर्णय घेतला पाहिजे गड्या. दर शनिवारी 7 वाजता सर्व तोंडगावकर, तरुण मित्र मंडळ, सर्व गावातील महिला मंडळ सर्वांनी मारुती मंदिरामध्ये एकत्र यायचं आणि दर शनिवारी 7 वाजता हनुमान चालीसा म्हणायची. करून तर बघा तुम्ही काय वातावरण निर्माण होईल. गावामध्ये 10,000 लोकसंख्या आहे. काय नाव आहे बाबा तुमचं? गजानन बाबा गोटे. गजानन माऊली गोटे यांनी मी सांगितल्यामुळं तंबाखू सोडून दिला. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बस. पण इमानदारीनं मी नारदाच्या गादीवरून बोलतोय. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अरे त्या तंबाखूवर आपल्याला दिलेलं आहे, हे खाने से कैंसर हो सकता है. हो सकता है नाही, होता ही है. अरे एकादशी धरा, हनुमान चालीसा दर शनिवारी म्हणा. इमानदारीने नारदाच्या गादीहून तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान नक्कीच आल्याशिवाय राहणार. एवढी ताकद आहे त्या हनुमान चालीसामध्ये. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमत बलबीरा.
जय 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 हनुमान गोसावी, कृपा करव गुरुदेव की नाई। जो 100 बार पाठ कर कोई, छूटही बंदी महासुख होई। अरे बाबा, तुलसीदास महाराज म्हणतात सुखच काय, महासुख झाल्याशिवाय राहत नाही। 8 दिवसामध्ये हनुमान चालीसा लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत पाठ होऊन जाईल दादा। आणि हे सर्व हिंदू बांधव दर शनिवार जर एकत्र दिसले तर काय वातावरण निर्माण होईल दादा। एक आगळं वेगळं वातावरण निर्माण होईल आणि एक आपल्या धर्माची नवीन झलक तयार झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे गड्या। आपली जी कर्तव्य ती नक्की केली पाहिजे गड्या। आता बरोच जणांचं ऐकू येतं, महाराज हे आमच्या काळात असं नव्हतं। हे आमचे तरुण बांधव असतात गावामध्ये, काही म्हातारी कोतारी माणसं कुचरोट्यावर बसली असती, आमच्या काळामध्ये असलं नव्हतं। नेमकं तुमच्या काळात होतं कसलं मला ते सांगा। मी सांगेन गड्या, तरुण मित्रमंडळ आमचं बिघडलंच नाही, अजून आमचे म्हातारे सुधारले नाहीत। खरंय महाराज, आज सुद्धा आमचा आजोबा आमच्या नातवाच्या देखत तंबाखू मलतय। बाहेर आलं का मथारी बोमलती, बेंडके टाकता कुठं पण बिड्या वडू नका। म्हातारं बाथरूम मध्ये जाऊन बिडी ओढतंय। बाथरूम ही कशासाठी असते? याच्यासाठी। पण तिथं डब्बीच्या काड्याची काय गरज आहे? किती जणांच्या घरात बाथरूममध्ये डब्बीच्या काड्या सापडतात? सापडतात महाराज। लक्ष द्या दादा, तुम्ही व्यसन करताय ना, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी। प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी। अरे ब्रह्मरेस घेई काढा जेने पिढा वारेल, अरे ज्यानं रोगच होणार नाही असा पाला प्या ना। या आमच्या पार्टीमध्ये विनंती करतो गड्या, तुम्ही जसं व्यसन लावून घेतलं ना तंबाखूचं पुडीचं, तुमचं सुटणार नाही आता। बऱ्याच जणांना सांगून सांगून घरचे कदरले आता, पण सुटत नाही। पटतंय सर्वांना, सुटत नाही। तुम्हाला एकच विनंती, सोडू नका। फक्त तुमच्या घरातल्या लहान लेकरांच्या समोर खाऊ नका, तुमच्या घरातल्या लहान लेकरांच्या समोर ओढू नका, जेणेकरून तुमची येणारी पिढी तुमच्या मागे येईल। आता बरेच जण म्हणतात, महाराज काय करावं, एकुलतं एक पोरग आहे पण लय बिघडलं, त्याला बिघडण्याला जबाबदार तूच आहे बापू। तुझं पोरग गावातल्याने नाही बिघडलं, विचार करा तुम्ही। मौली ज्ञानोबा म्हणतात, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती येरा अनुष्ठिती सामान्य सकळ। माऊली ज्ञानोबा म्हणतात, वडील लाडील माणसं घरातले जे करत असतात तेच येणारी पिढी करत असते। मग एक काम करा ना हो, 10-5 वया रोज उठलं तर ज्ञानेश्वरीच्या वाचा, 10-5 अभंग गाथ्यातले वाचा। तुमचा नातू बघेल आमचा आजोबा काय करतोय। तुम्ही देवाची पूजा करत असताना तुमच्या जवळ येऊन बसेल, बाबा मी एक देव धुवू का, बाबा मी देवाला गंध लावू का। तुमच्या पाठोपाठ तुमच्या घरातली पिढी सुद्धा त्या मार्गाने जायला लागेल। हे अगोदर आपण करणं गरजेचं आहे। पण किती जण सकाळी उठल्यानंतर देवपूजा करतात? देवपूजे एवढा कंटाळा तर माणसाला दुसरा कोणताच नाही। बिचाऱ्या करत असतील दुपारी 12ला का होईना, ह्या माऊल्या करतात। काय करू मा, देवपूजाच राहिली म्हणतात। सगळं घर झाडी ती सकाळपासून आणि देवपूजेची राहती। अवघड आहे महाराज। सकाळी उठल्यावर दादा एक विनंती करतो, अंगावर 2 तांबे पाणी घेऊन आपण गाडीला किक मारून निघून जातो ना दादा, माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे, सकाळी जशी आंघोळ करतो आपण, जशी क्रीम लावायला विसरत नाही, तसा स्प्रे मारायला विसरत नाही, कोणी भांग कसा पडलाय ते पाडायला जसं विसरत नाही, तसाच एक कपाळाला टीका लावायला विसरू नका। तुम्ही ओळखवाले पाहिजे हिंदू धर्मातले आहेत म्हणून, पण नाही आम्ही ओळखूयात। म्हणून सर्वांना विनंती करतो गड्या, आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे। काय तुम्हाला आता संत खरे गजानन बाबा तुम्हाला आता बघायला भेटणार नाही। कुणीतरी येतो व्हिडिओवर बघतो, मग ते गजानन बाबासारखा वेश दिसतो, मग ते व्हिडिओ पाहतो, हे बहुरूपी असतील, पण माझे गजानन बाबा तुम्हाला आता भेटणार नाहीत। तुम्हाला आता त्यांच्या विचारानं चालावं लागेल। छत्रपती शिवाजी महाराज आता तुम्हाला आम्हाला भेटणार नाही। त्यांनी जी शिकवण आपल्याला दाखवून दिली त्या शिकवणीनुसार आपल्याला वागावं लागणार। येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही। आणि आम्ही जर आमच्या राजांनी आम्हाला दाखवून दिलेल्या मार्गाने जात असतील, गजानन बाबांनी आम्हाला दाखवून दिलेल्या मार्गाने जात असतील, तर आमच्या जीवनामध्ये संकट हे कधीच येणार नाहीत। संकट जाई
माघारी संकट माघारी जातील. माघारी जातील याचा अर्थ संकट येत आहेत. येणाऱ्याच गोष्टी माघारी जात असतात, येणाऱ्या न येणाऱ्या गोष्टी माघारी जात नाहीत. संकट तुमची वाट बघू नयेत. तुम्हाला संधी भेटली का संकट तुमच्या समोर उभं आहे. मग ते संकट जर घालवायचं असेल तर माझ्या राजांच्या शिकवणीने चाला. ते संकट जर घालायचं असेल तर माझ्या गजानन बाबांनी देखील दिलेल्या शिकवणीनुसार चाला. माझ्या राजाने तुमच्या हातात स्वराज्य दिलंय, त्या स्वराज्याला महाराज बैमान होऊ नका.